तुम्हाला दाखवणार आहे बेसन पिठाचे पुरीचे पाकातले लाडू। व्हिडिओ पाहण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये कळवा। त्यासाठी मी हे साहित्य घेतलेले आहे। 1 किलो बेसन पीठ, गाईचं साजूक तूप आणि हे बेसन पिठाचा भिजवलेला गोळा आणि चिमूटभर मीठ। या बेसन पिठामध्ये मी चिमूटभर मीठ घालून पाण्यामध्ये हे पीठ आपण कणकेसारखं भिजून घेतलेलं आहे। आता मी याच्या पुऱ्या करून तळून घेणार आहे। अशा पुऱ्या करून याला तुपामध्ये तळून घेऊ आणि नंतर याचा मिक्सर मध्ये बारीक कुस्कुरा करून घेऊ। त्यानंतर पूर्ण पुऱ्यांचा चुरा केल्यानंतर आपण 2 तारी पाक करून त्यामध्ये चुऱ्यामध्ये टाकून घेऊ आणि लाडू बनवून घेऊ। आता आपण ह्या पुऱ्या अशा तळून घेऊयात। बेसन पिठाच्या या पुऱ्या अशा खमंग तुपामध्ये छान तळून लालसर करून घ्यायच्या आहेत। आता आपण मिक्सरला हे असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण याला असं चाळणीने छान चाळून घेऊयात, म्हणजे एकसारखं रवा ते पीठ दिसतं। पुरीचे लाडू करण्याकरिता आपल्याला 2 तारी पाक करायचा आहे। त्यासाठी मी इथे 1 किलो साखर आणि 1 ग्लास पाणी घेतलेला आहे आणि आता आपला पाक तयार होत आलेला आहे। आपला 2 तारी पाक तयार झालेला आहे आणि आता आपण तो पाक पुरीच्या लाडू मध्ये ओतून घेऊयात। आता आपला 2 तारी पाक छान तयार झालेला आहे आणि आता आपण या लाडूच्या पिठामध्ये ओतून घेऊयात। हे मिश्रण चांगलं थंड झाल्यावर मग याचे लाडू वळून घेऊयात। या लाडूच्या मिश्रणामध्ये आपण विलायची पूड टाकून घेऊयात आणि हे थंड झालं की याचे लाडू बांधून घेऊयात। आपले पुऱ्याचे लाडू मऊ आणि स्वादिष्ट तयार झालेले आहे। ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट मध्ये कळवा।